नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, अत्यंत महत्त्वाचं आंदोलन हे मुंबईला सुरू आहे. आझाद मैदानावरती सुरू आहे. नेमकं या आंदोलनामध्ये मागण्या काय आहेत, किती दिवसांचं आंदोलन आहे, कुठल्या मागण्यांवरती सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी होत आहे, अंगणवाडी सेविका ताईंना पूर्ण कर्मचाऱ्याचा दर्जा या ठिकाणी मिळणार आहे का, त्यांच्या मानधनामध्ये वाढ होण्यासाठी प्रचंड ताकदीने त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि आंदोलनाला यश मिळण्याचे त्या ठिकाणी संकेत मिळत आहेत. काल कॅबिनेटची बैठकसुद्धा झालेली आहे. या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी आयुक्तांसोबत आणि आदितीताई तटकरे यांच्यासोबत देखील अतिशय महत्त्वाची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. मग ह्या सगळ्यांचा परिपाक काय झालेला आहे, हे आंदोलन किती महत्त्वाचं आहे, हे आंदोलन कधीपासून सुरू झालेलं आहे, कधी संपणार आहे आणि याच्यामध्ये हजारो अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळं नेमक्या कुठल्या मागण्या आहेत या सगळ्यांबद्दल अतिशय सविस्तरपणे अतिशय विस्तारानं या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे. बहिणींनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी असणार आहे. बघा बहिणींनो, अजिबात वेळ घालवत नाही तुमचा आणि या ठिकाणी माहिती देतो. अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांची अनेक वर्षांची मागणी आहे की त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी, त्यांना पेन्शन मिळावी, त्यांना ग्रॅज्युटी मिळावी. परंतु हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न कधी सरकार गांभीर्यानं घेतच नाही आणि त्यामुळं आता बहिणींनो बघा, त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण वेळ कर्मचाऱ्याचा दर्जा त्या ठिकाणी द्या आणि आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण करा. त्या जर तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही थेट मंत्रालयामध्ये शिरकाव करू. अशा पद्धतीची या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अतिशय गंभीर मागणी त्या ठिकाणी हजारो, एक नाही किती बहिणींनो, हजारो अंगणवाडी सेविकाताईंनी केलेली आहे मागणी. आणि ही मागणी पूर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बैठक ही पार पडत आहे आणि या बैठकीला स्वतः आयुक्त, स्वतः त्या ठिकाणी ICDSचे अध्यक्ष संचालक आणि त्याचसोबत आदरणीय आदितीताई यांचीसुद्धा बैठक त्या ठिकाणी झालेली होती. तुम्हा सर्वांना या संदर्भामध्ये कल्पना आहे आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची सध्या माहिती मिळत आहे. नेमक्या कुठल्या मागण्या आहेत की ज्याच्यावरती सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे, हे आंदोलन कोणी सुरू केलेलं आहे, आता याबद्दल आपण सविस्तर अशी विस्ताराने माहिती बघूयात. भारतीय ट्रेड युनियन केंद्र यांच्यामार्फत हे आंदोलन सुरू झालेलं आहे. बहिणींनो बघा, त्या ठिकाणी तुमचा विश्वास देखील बसणार नाही, परंतु 1 जूनपासनं तर 3 जूनपर्यंत हे हजारो अंगणवाडी सेविका ज्यामध्ये आलेल्या आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांनाही त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी काय केलेली आहे तर अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसताईंना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये द्यावा आणि यांना किमान वेतन योजना जी आहे तर ती लागू व्हावी. म्हणजे कमीत कमी त्यांना 25,000 रुपयांच्या वर मानधन मिळावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि जर तसं तुम्हाला करता येत नसेल तर किमान कंत्राटी पद्धतीने तरी घ्या, म्हणजे मानधन तत्वावरती घेऊ नका, अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे या मागणीचा एक फायदा होणार आहे की त्या ठिकाणी बहिणींनो सरकार कुठेतरी गांभीर्याने पाहणार आहे आणि यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जे तुम्ही अतिशय तुटपुंज असं मानधन देता, जो प्रोत्साहन भत्ता देता, बरोबर आहे, आणि त्याचबरोबर केंद्राचं आणि राज्याचं हे जे वेगवेगळं मानधन मिळतं तर हे तसं न देता, बरोबर आहे, केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा वेगळा वेगळा न देता, प्रोत्साहन भत्ता त्याच्यामध्ये वेगवेगळा न देता तुम्ही हे सगळं कंबाईनली द्या आणि यामध्ये प्रचंड मोठी वाढ करा. जर ही वाढ होत नसेल तर आम्ही थेट त्या ठिकाणी मंत्रालयाच्या आतमध्ये जाऊ आणि मंत्रालयाचा विरोध करू, मंत्रालयाचा घेराव करू, अशा पद्धतीची भूमिका सगळ्या अंगणवाडी सेविकाताईंनी घेतलेली आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ताबडतोब त्या ठिकाणी काय केलेली आहे, बैठक ही लावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे. परंतु अनेक असे बिंदू आहेत की ज्यावरती चर्चा होणं हे अपेक्षित होतं परंतु ती झालेली नाही. मग असे कुठले बिंदू आहेत की ज्यावरती चर्चा झालेली नाही आहे तर बघा बिंदू, ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, यालावरती थोडंसं अडचण आहे. थेट शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देणं त्या ठिकाणी सरकारला शक्य नाही असं सांगितलं जात आहे. आणि त्यानंतर PF आणि म्हणजे आपण ज्याला म्हणतो पेन्शन आणि PF हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत की नाही तर ह्यामध्ये सुद्धा अद्यापपर्यंत लागू करण्यात आलेले नाही आहेत. आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये देखील निर्णय घेऊ अशा पद्धतीचं सांगितल्या जात आहे. पेन्शनचा जो आहे तो अद्यापही प्रस्ताव जसाच्या तसाच आहे अशा पद्धतीची माहिती मिळत आहे. त्यांनी फक्त जी मागणी पूर्ण केलेली आहे त्यामध्ये पोषण आहाराची जी किंमत आहे तर ती 3 रुपये आणि 24 रुपये अशा पद्धतीने वाढवून देण्यासंदर्भामध्ये मागणी मान्य केल्याचं कुठेतरी दिसतंय. त्याबद्दल निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. त्याची सुद्धा माहिती तुम्हाला एका सेकंदामध्ये देतो.
ह्या सुरुवातीच्या मागण्या होत्या. त्यानंतर असं म्हणण्यात आले की नोंद वह्या जे आहेत ते शासनामार्फत देण्यात यावा आणि ह्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. त्याचबरोबर ज्या अंगणवाडींना काम करावं लागतं, व्यवस्थित नेटवर्क चालत नाही, त्यामुळं मोबाईलचे रेंजचा प्रॉब्लेम येते, व्यवस्थित काम होत नाही, प्रोत्साहन भत्ता वेळेवर काम अपूर्ण राहिल्यामुळे मिळत नाही, त्यामुळे मोफत वायफायची सुविधा त्या ठिकाणी प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये करून द्यावी, अशी अत्यंत मूलभूत अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. THRमध्ये बदल करण्यात यावा, कारण की पालक आणि विद्यार्थी, त्याचबरोबर स्तनदा माता, गर्भवती माता, बरोबर आहे की नाही, हे काय करतात, त्या ठिकाणी नाराजी त्या ठिकाणी व्यक्त करतात. हे व्यवस्थित नसल्यामुळं, त्याची गुणवत्ता व्यवस्थित नसल्यामुळं, त्यामुळे पोषण आहाराच्या किमतीमध्ये बदल व्हावा, ते वाढून मिळावा, त्याची गुणवत्ता वाढावी, या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे. त्याचसोबतच इंधन दरवाढसुद्धा व्हावी, कारण की इंधनासाठी जे पैसे मदतनीसताईंना मिळतात ते सारखेच मिळतात, त्यामध्ये अद्याप देखील बदल झालेला नाही आहे. तर त्यामध्ये कुठेतरी बदल व्हावा आणि त्यामध्ये वाढ करण्यात यावी, अशी अत्यंत महत्त्वाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बहिणींनो, या संघटना याच ठिकाणी थांबली असं नाही आहे. तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय की सेविकाताईंच्या, मदतनीसताईंच्या जे थेट नियुक्त्या झालेल्या होत्या त्यामध्ये निवृत्तीचं वय हे 60 वर्ष ठेवू नका, अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर निवृत्तीचं वय हे किती वर्ष करायला सांगितलेलं आहे, 65 वर्ष करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर वेतन श्रेणी जी आहे तर ती अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना लागू करावी, जेणेकरून त्यांचं जे भविष्य आहे तर ते सुरक्षित राहील, अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल की किती अंगणवाडी सेविका या ठिकाणी उपस्थित, तुमचा विश्वास बसणार नाही बहिणींनो, हजारो अंगणवाडी सेविका या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. याची जी बातमी आहे, बरोबर आहे, हजारो सेविका त्या ठिकाणी आलेल्या आहेत, परंतु मीडियाने ही जी बातमी आहे तर ही दाखवलेली नाही आहे. कारण की कुठेतरी मीडियाच्या मनामध्ये सुद्धा ही भीती आहे की अंगणवाडी सेविका जर त्या ठिकाणी एकत्रित आल्या आणि त्यांनी एकत्रितपणे जर शासनाला जर कुठेतरी मानधनवाढीसाठी जर प्रयत्न करायला लागला तर निश्चित त्या ठिकाणी शासनाला भाग पडेल. आता मीडियाची भूमिका ही नेहमीच तळ्यात मळ्यात अशी राहिलेली आहे. मीडियाने हे जे आंदोलन आहे ते कव्हर केलेलं नाही आहे, म्हणून आपण आपल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती जी आहे तर ती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. बघा बहिणींनो, ICDSची जी स्थापना आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की ICDSची स्थापना 1975मध्ये झाली. 2025मध्ये ICDSच्या स्थापनेला त्या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण झाली, परंतु 50 वर्षामध्ये सेविकाताईंचे जे प्रश्न आहेत तर ते अजिबात सुटलेले नाही आहेत. ते प्रश्न जसेच्या तसेच आहेत, ज्या समस्या होत्या त्या जशाच्या तशाच आहेत. अंगणवाडी सेविकांनी 200 रुपयावरती, 100 रुपयावरती सुरुवातीला, मग 200 रुपयावरती आणि आता कुठेतरी वाढून 15,000 रुपयावरती आलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा 15,000 रुपये एक वेळेस मिळत नाही. केंद्राचं मानधन वेगळं मिळतं, राज्याचं मानधन वेगळं मिळतं आणि प्रोत्साहन भत्ता जो आहे तो सुद्धा वेगळा मिळतो. त्यामुळं हे तुटपुंज मानधन आहे, याच्यामुळं मान मिळत नाही, धन मिळत नाही, मिळालेलं धन हे कामी पडत नाही. मग या पैशाचं करायचं काय? हे पैसे अशा पद्धतीने नको, तर सरळ त्या ठिकाणी वेतन श्रेणी द्या आणि कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे. बहिणींनो, याबद्दल तुमचं स्वतःचं व्यक्तिगत नेमकं काय मत आहे? कुठल्या मागण्या या संदर्भामध्ये असायला हव्यात? तुमचं या आंदोलनाला पाठिंबा आहे का? आंदोलन कशा पद्धतीने करायला हवं, कुठपर्यंत करायला हवं, याबद्दल तुमचं अमूल्य असं मत आपण कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता. बहिणींनो, काळजी घेऊन खूप जास्त आहे. धन्यवाद.